प्रभू श्रीरामाची नाशिक भूमी हीच चित्रपटांची जन्मदाती। सावरकर फाळके असो कुसुमाग्रज इतिहास घडला याच माती। 3:30चा आजचा खेळ रंगणार आहे नाशिकमध्ये। पण नाशिकमध्ये कुठे आलोय तुम्हाला माहिती आहे? कुठे आलोय? इंदिरानगर मध्ये। चला तर सुरुवात करूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला 3:30। नाशिक मधल्या इंदिरानगर कॉलनी बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात महेश सोनावणे यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार दादा, या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। सर्वप्रथम मी इंदिरानगर वासियांतर्फे आपल्या झी मराठीचे 3:30 टीमचं मी युनिटचं मी हार्दिक स्वागत करतो इंदिरानगरमध्ये। इंदिरानगर हा परिसर पूर्वी द्राक्षांचा मळा म्हणून ओळखला जायचा, पण कालांतराने जसं नाशिकची डेव्हलपमेंट झाली तसं लोकांनी इकडे वस्ती वाढायला लागली, तसं आता इथं द्राक्षाचे मळे कमी होऊन इथं आता सिमेंटचं मोठं जंगल उभं राहिलेलं आहे। अच्छा, पण कोणकोणत्या प्रकारचे इकडे कार्यक्रम राबवले जातात तुमच्याकडे? इथे सगळ्या प्रकारचे दहीहंडीचे कार्यक्रम होतात, रक्षाबंधन होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, गजानन महाराजांचं मंदिर आहे, त्यांच्या पालखीचा पण इथं खूप मोठा सोहळा होतो। अशा प्रकारे इंदिरानगर वासीय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नेहमी अगत्याने पुढे येऊन मोठमोठे कार्यक्रम म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात अग्रेसर असतात। नक्की, म्हणजे आज पण धमाल करणार सगळे? हो, नक्कीच करणार। मग एकदा जोरात माझ्या बरोबर बोला, 3:30। आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपण 3 स्पर्धक निवडतोय आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र माझ्या बरोबर आहे। तुझं नाव? गौरव। गौरव, तू काय करतोस? शाळेत जातो अभ्यास करायला। शाळेत जातोस अभ्यास करायला? बरं, असू दे, जास्त डोक्याला ताप करून घेऊ नकोस। माझं एक छोटंसं काम कर, यातले मला 3 टोकन काढून दे। एक एक टोकन द्यायचं आणि डोळे मिटायचं आणि मिक्स करून एक एक टोकन द्यायचं। लवकर डोळे मिट। 1 मिक्स कर, 2 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 82। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 50। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 48। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या राऊंडला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या 3 स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? राजश्री बेजेकर। बर, राजश्री, तू काय करते सध्या? माझा आता डिप्लोमा झालाय, आता मी 2nd इयर BE ला। अच्छा, डिप्लोमा म्हणजे कुठला ट्रेंड आहे? IT। बर, मग काय चहासाठी कुठे अड्ड्यावर जमता? कुठल्या अड्ड्यावर? KK वाघ। अच्छा, मग काय धमाल असते तिकडे? खूप जास्त धमाल असते। बर, पण म्हणजे काय काय चालतं तिथे? तिथे आमची टवाळखोरी जास्त चालते। टवाळखोरी चालते? टवाळखोरी म्हणजे काय सांग? म्हणजे मुलींची टवाळखोरी पहिल्यांदा ऐकतोय मी। मुलंच मजा करता असं काही नाही, मुली पण मजा करू शकता, मग आम्ही तो पण आनंद घेतो तिथे। अच्छा, म्हणजे काय मुलं जाताना शिट्ट्या बिट्ट्या मारणे ते पण करतो? हो, ते पण करतो। थोडं थोडं छेडतात मुलांना? ते आता दाखवेल तुम्हाला एकदा। बरं, म्हणजे आता मला कसं छेडणार? का त्याला नाक्यावरच यावं लागतं? नाही, असं काही नाही। असं काही नाही, पण म्हणजे काय जनरली कमेंट पासिंग वगैरे असं काही असतं? हां, असतं। डेज मध्ये जास्त मजा असते। बर, पण मग आता चहा पाण्याच्या कार्यक्रमाला मुलगा बघायला आल्यावर त्याला पण असं छेडणार बिडणार? थोडं थोडं बघूया। त्याच्यासाठी तर तुला खूप खूप शुभेच्छा देतो मी, पण त्याच्या अगोदर या राऊंड साठी तुला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? शुभांगी सोनवणे। बर, वहिनी, तुम्ही पण कॉलेजला जाताना असं पिडायचं मुलांना? नाही नाही, ते नाही भाई, आम्ही नाही कधी। बर, मग चहा प्यायला कुठे अड्डा होता तुमचा? नाही, तितकं नाही, अजिबातच नाही। मग चहा पानाचा कार्यक्रम कसा झाला होता घरातला? तसं काही नाही, आम्ही एकाच गावातले होतो। एकाच गावातले? बर, पुढे काय झालं मग? काही नाही, मी कॉलेजला जायची तर त्यांच्या वडिलांनी मला बघितलं। त्यांनी नाहीच बघितलं? त्यांनी नाही बघितलं, लास्ट बघितलं। बर, मग काय झालं पुढे? मग काही नाही, वडिलांनी सांगितलं अशी अशी मुलगी आहे, मग ते सगळे लोक बघायला आले। अच्छा, बर, मला सांगा की नाशकात कुठे बाहेर जाता जेवायला वगैरे मस्तपैकी दादांबरोबर? माझे मिस्टर इथे नसतात, बर, 1 महिन्याने एकदा येतात ना। अच्छा, मग ते कुठे असतात? गोव्याला।
गोव्याला? मग तुम्ही गोव्याला जाता की नाही? हो, सुट्ट्यांमध्ये जाते ना. जाता. बरं, म्हणजे ते खरेदीला तुमच्या बरोबर असतात ज्यावेळेस इकडे येतात त्यावेळेस? हो, असतात. असतात, पण आता ते तुमच्या बरोबर नाहीये. नाहीयेत. तुम्हाला एकटीलाच इथं किंमत सांगायची. करायची. पाहूया तुम्ही कशी किंमत सांगताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके, थँक्यू. नमस्कार, नमस्कार. आपलं नाव? सीमंतिनी रत्नाकर साठे. बर, साठे आजी, या मुली आता नाक्यावर बसून अशा टवाळखोरी करतात नाशकामध्ये, ते पण. कसं वाटतं तुम्हाला? आपण सध्याची नवीन पिढी आहे ती असंच करते ना, असंच करते. बर, आणि मग तुमचा काय अनुभव होता ज्यावेळेला आजोबा आले होते तिकडे चहा पानाच्या कार्यक्रमाला त्यावेळेसचा? आता फार वर्ष झाली त्यामुळे आता काही एवढं आठवण राहिली नाही त्याची. आठवण राहिली नाही त्याची. बर, पण प्रत्येक बाईच्या किंवा स्त्रियांना आहे ना तो प्रसंग लक्षात राहतोच, कारण का त्यावेळेला नेमक्या काहीतरी गडबड गोंधळ झालेला असतो, गंमत तसा झालेली काही गडबड गोंधळ वगैरे झाला नव्हता त्यावेळेला. झाला त्यामुळे तसं नव्हता. बर, मग त्याच्यानंतर आजोबांबरोबर बाहेर कुठे चहा प्यायला जायचं? कधी लग्न ठरल्यानंतर हा. नाही तसं काही जायला त्यावेळेला काही अशी पद्धत नव्हती ना. पद्धत नव्हती, म्हणजे लग्न झाल्यावर तुम्ही ज्यावेळेस आला त्याच वेळेला हातचा चहा पाजलात. हो. बरोबर. बघूयात आता या राऊंडमध्ये तुम्ही कशी किंमत सांगताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे आणि या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही मूळ किमती एवढी किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघींपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर सोपं आहे, ज्याची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील सोनावणे वहिनी, त्यानंतर राजश्री आणि सर्वात शेवटी साठे काकी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे कप सेट. या कप सेटमध्ये 4 कप आणि 4 बशा आहेत. यातील कप हे बोन चायनाचे बनवलेले असून बशा या स्टेनलेस स्टीलच्या आहेत. या कपांवर खूप आकर्षक आणि सुंदर असं नक्षीकाम आहे. या कप सेटची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतायत सोनावणे वहिनी. वहिनी, हे 11 अंक आहेत, यातले फक्त तुम्हाला 4 अंक वापरायचे आहेत आणि या कप सेटची किंमत ठरवायची. 1034. बरोबर वाटते किंमत? ठीक आहे, मग लिहून टाकायची किंमत. नक्की? 1034 1, 1034 2, 1034 3 लिहून टाकूया. राजश्री, आता तू किंमत ठरव. हे 11 अंक आहेत, यातले 4 अंक फक्त तुला वापरायचे. काय किंमत आहे? 1300. बरोबर वाटते किंमत? नियर अबाउट. नियर अबाउट. त्यांना विचारू? चालेल. चालेल ना? हो. काय अंदाज आहे तुमचा? किती? जोरात सांगा. 1200. इकडे 1200. 1500. बर, इकडे किती? 1000. 1050. तुला काय वाटतंय? बरोबर असेल. बरोबर आहे. किंमत बदलायची आहे? नाही. अजिबात नाही. नाही. 1301, 1302, 1303. साठे आजी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे 11 अंक आहेत, यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे आहेत. काय किंमत आहे? 1350 किंमत. लिहून टाकायची मग? नक्की? 1350 1, 1350 2 आणि 1350 3. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कप सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा सोनावणे वहिनी यांनी सांगितलेली किंमत आहे 1034 रुपये. त्यानंतर राजश्री हिनं सांगितलेली किंमत आहे 1300 रुपये आणि सर्वात शेवटी साठे आजींनी सांगितलेली किंमत आहे 1350 रुपये. पाहूयात या कप सेटची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1300 रुपये. ही अचूक किंमत सांगितलेली आहे राजश्रीने, त्यामुळे ती ठरली आहे विजेती. अभिनंदन, हा कप सेट मिळतोय तुला. अभिनंदन. थँक्यू. आता काय नाक्यावर जाणार हा कप सेट? हा घरातच ठीक आहे. घरातच? पाहुण्यांसाठी. पाहुण्यांसाठी. बर, पाहुणा म्हणून मी तुझ्या घरी येणार नाहीये बाई, तुम्हाला खूप पिडशील. पण त्याच्या अगोदर तुला जॅकपॉट राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळतोय सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांना एक प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर देईल तो असेल विजेता आणि त्याला देणारी मी एक छोटीशी भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे.
प्रश्न असा आहे, पाने आहेत पण झाड नाही, पुष्कळ माहिती देतो पण शब्द उमटत नाहीत, म्हणजे काय? आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडला आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे स्वरा. स्वरा, एक काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे, एक एक करून. 1, अजून 2, एक एक दे. अच्छा, अजून एक. थँक्यू. 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 94. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 90. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 80. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट. आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? दीपाली लोखंडे. अच्छा दीपाली, तू काय करतेस? मी BCom कंप्लीट केले आणि आता MCom ला ॲपियर आहे. अच्छा, आणि काय मग सिरियल वगैरे बघतेस? आता ॲक्च्युली मी जॉब सोडून घरी, त्यामुळे मोस्टली मी TV समोरच असते. बरं, मग झी मराठीवरची आवडती सिरियल? तुझे या प्रियेला प्रीत माझी हे कळे, माझी या प्रियेला प्रीत माझी कळे ना. अच्छा, तुझी या म्हणजे माझी या प्रियाला प्रीत कळे ना. Yes, yes. आवडते सिरियल? हो, खूप कोण कोण आवडतं त्यातलं? त्याच्यामधली मला श्रमिका जास्त आवडते. अच्छा, मला सांग, तुला कुठला असा प्रसंग आम्हाला सांगायला आवडेल आणि सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा सांगायला आवडेल? आज सकाळचाच प्रसंग आहे. माझा भाऊ कंपनीत जॉब करतो अच्छा. आणि तो खूप धांगळ-धिंगाणा आहे त्याचा कामाचा. तर त्याने त्याचं वॉलेट आणलं आणि PC जवळ ठेवलं आणि मी ते काल काय केलं, ते रात्री कपाटात ठेवून दिलं. अच्छा. सकाळी तो मम्मीला विचारतो वॉलेट कुठे गेलं, वॉलेट कुठे. मम्मी पण टेन्शनमध्ये, मम्मी त्याला बोलायला लागली, पप्पा त्याला बोलायला लागले, त्याच्यात ATM कार्ड हे ते, आणि मी होती बाथरूममध्ये. मी सगळं ऐकून घेतलं. शेवटी तो बाहेर चालला होता तेव्हा त्याला मी आवाज दिला, अरे वॉलेट कपाटामध्ये. मग हे असं रोज घरात चालतो दंगा? नाही, मी पहिल्यांदा केलं हे सगळं. पहिल्यांदा मुद्दामून केलं होतं ना? Yes, मुद्दामून. बरं, पण मुद्दामून असं काही इथं करू नकोस. नाही. इथं नीट विचार करून खरेदी कर. Yes. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव आरती मिश्रा. मिश्रा. हो. बरं, पण तुम्ही मराठी खूप उत्तम बोलता. हो, माझा जन्म नाशिकच आहे. नाशिकच्याच आहात हो, तुम्ही? आम्ही नाशिकचे. बरं, आता तुम्हाला कुठला प्रसंग सांगायला आवडेल आम्हाला? आम्ही नवरात्रात देवी बसवतो. आमचं मैत्री महिला ग्रुप आहे. मग अच्छा. आम्ही तिथे खूप मजा करतो. विसर्जन वगैरे सगळं आम्ही लेडीज महिलाच करतो. बरं, अच्छा, मला सांगा की फक्त नवरात्रीतच सगळ्या महिला एकत्र येतात? नाही, आम्ही नेहमी एकत्र येतो. नेहमी एकत्र? नेहमी. म्हणजे आठवड्यातून 9 वेळा? हो, आठवड्यातून 9 वेळा नाही, 8 दिवस. आठवड्यातून 8 दिवस. 8 दिवस. बर, हो. पण मग काय असतं तुमचे सगळ्यांचे जे पतिदेव आहेत ते चिडतात का सारखे नाही, तुम्ही? ते पण साथ देतात आम्हाला. बरं, मग ते काय तुम्हाला एकत्र आणून सोडतात? नाही, असं काही नाही, पण ते घरात असं कॉम्प्रोमाइज करतात. अच्छा, मग काय काय धमाल असते तिकडे? असं काही नाही, एखाद्या वेळेस आमचा स्वयंपाक पण अधुरा असतो. अरे रे रे रे, मग त्या दिवशी काय सगळ्यांचे त्या पतिदेव दिवशी- उपाशी? हो, एखाद्या वेळेस ते ऍडजस्ट करून घेतात, पण अच्छा, पण नेहमी असं होत नाही ना? नेहमी नाही. आम्ही बरं. पण स्वतः जबाबदारी करतो. अच्छा, बर, खरेदीला कोण कोण बाहेर येतो तुमच्या बरोबर? खरेदीला तसे माझे मिस्टरच करतात. मी एखाद्या वेळेस जाते त्यांच्या- तुम्ही एखाद्या वेळेस जाता, हां. पण इथे खरेदी तुम्हालाच करायची, मिस्टरांना नाही. त्यामुळे बघूया तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? भाग्यश्री पवार. अच्छा, पवारताई, आपण काय करता? मी हाऊसवाईफ. अच्छा, आणि मिस्टर काय करतात? ते असिस्टंट मॅनेजर आहेत ग्राफाईट इंडिया लिमिटेडमध्ये. बर, आणि घरी कोण कोण असतं? घरी एक छोटा मुलगा आहे आणि 10 वर्षाचा. 10 वर्षाचा आहे. बरं, आता तुम्हाला कुठला अनुभव सांगायला आवडेल? हां, तेच एकदा शिर्डीला आम्ही गेलो होतो, त्यावेळी गाडी पंक्चर झाली शिर्डीला पोहोचल्यानंतर. अच्छा. पण पार्किंग सगळे फुल होते, कुठलेच पार्किंगला लावण्या इतकी पण जागा नव्हती. हां. तेव्हा खास तेवढी गाडी लावण्यासाठी आम्हाला एक रूम बुक करून ती गाडी आम्ही तिथे लावली. त्या मालकाला सांगितलं की आम्हाला लावू दे. अच्छा. त्यानंतर आम्ही दर्शनासाठी उभं राहिलो. मग 4-5 तासानंतर नंबर लागल्यानंतर मग नंतर पंचर वगैरे काढून मग घरी आलो. बर, पण मग हे सगळं करताना तुम्ही किती गाडी ढकललीत? नाही. तुम्ही नाही मला ढकलली? नाही ढकलावी नाही लागली. बरेच आमच्यासोबत बाकीचे होते त्यांनी ढकलली. त्यांनी सगळ्यांनी ढकलली आणि तुम्ही आराम करत होतात मस्तपैकी. बरं, मला सांगा, खरेदीला कोण येतं तुमच्या बरोबर? मिस्टरच. मिस्टर येतात, पण आता ते तुमच्या बरोबर नाही आहेत. तुम्हाला एकटीलाच इथं खरेदी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपरमार्केट या राऊंड बद्दल.
या राऊंडमध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे आणि या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि तुमच्या तिघींना आज खरेदी करायची आहे 831 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. करा सुरुवात लवकर. 3:30. 1 मिनिटाची वेळ संपलेली आहे. आता आपण यांच्या खरेदीची टोटल करूयात. आपल्या तिन्ही स्पर्धकांच्या खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. दीपाली लोखंडे हिनं केलेली खरेदी आहे 684 रुपयांची. त्यानंतर आरती मिश्रा यांनी केलेली खरेदी आहे 689 रुपयांची आणि भाग्यश्री पवार यांनी केलेली खरेदी आहे 844 रुपयांची. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. आमच्या बजेटच्या जवळची तुम्ही खरेदी केलीत. अभिनंदन, तुम्ही जिंकलात. अभिनंदन, ही संपूर्ण खरेदी मिळते तुम्हाला. अभिनंदन. थँक्यू. काय तुम्ही तर किती घाबरत होतात खेळताना. आणि कसं काय 831चं लिमिट दिलं होतं, 844ची खरेदी केलीच बरोबर. काय नाही केली. केली, जमली खरेदी. हो. बरं, आता हे साहित्य सगळं कुणाला देणार? मिस्टरच वापरणार. मिस्टरच वापरणार. कुठला ऑप्शन नाही, भावाला वगैरे नाही देणार अजिबात. नाही. बरं, आता जॅकपॉट राऊंड खेळताय तुम्ही, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळतोय जॅकपॉट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा सांगितला होता, पाने आहेत पण झाड नाही, पुष्कळ माहिती सांगते पण शब्द उमटत नाहीत म्हणजे काय. आपल्या अंदाज कितीची विजेती राजश्री आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या भाग्यश्रीताई दोघेही खेळतायत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो आणि तुमच्या दोघींचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्यासमोर हराळी ठेवलेली आहे आणि यामधल्या दुर्वा तुम्हाला निवडायच्यात आणि 21 दुर्वांची एक जोडी अशा जास्तीत जास्त तुम्हाला जोड्या बनवायच्यात. जो सर्वाधिक जोड्या बनवेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. इतका सोपा गेम आहे. दोघींना समजला? सगळेजण तयार? सुरुवात करायची मग. 3:30. करा सुरुवात लवकर. 3:30. थांबा. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे आणि या वेळेमध्ये दोघींनाही 21 दुर्वांची जोडी बनवता आली नाहीये. त्यामुळे मी असा निर्णय घेतलाय की ज्याने सर्वात जास्त दुर्वा जमा केल्यात तो असणार आहे विजेता. आणि भाग्यश्रीताईंनी 10 दुर्वा जमा केल्यात तर राजश्रीने 13 दुर्वा जमा केल्यात. त्यामुळे ती ठरली आहे विजेती आणि तिला मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल चावी की हिरव्या रंगाची चावी? राजश्री, कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल का? असेच मॅचिंग. मॅचिंग. पाठीमागे काय वाटतंय? आणि हिरवी नको. बर, तुला काय वाटतंय? लाल. नक्की? हो. निवडायचे? हो. निवड मग. राजश्री हिने लाल रंगाची चावी निवडली आहे त्यामुळे भाग्यश्रीताईंना मिळते हिरव्या रंगाची चावी. पाहूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत भाग्यश्रीताई. त्यांना मिळालेला आहे शेविंग राऊंड. अभिनंदन. थँक्यू. सगळे कॉस्मेटिक्स आता मिस्टरांना देणार आहे. हो. शिवाय त्यामध्ये हा शेविंग राऊंड. हां. आता कसं वाटेल त्यांना? काही नाही, आनंदच होईल. बरं. आणि इकडे 3:30 मध्ये खेळून कसं वाटलं तुम्हाला? फारच आनंद. खूप मजा आली ना? हो. अच्छा, अशीच मजा तुमच्या आयुष्यामध्ये रोज येत राहावं असं मला वाटतं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आपली आजची विजेती आहे राजश्री, जिला मिळाले ग्लास टॉप शेगडी. अभिनंदन. थँक्यू. किती आनंद झालाय. मी एक सांगू का, या गॅस शेगडीवर आहे ना चहा बनवायचा आणि आपल्या त्या कप सेट मध्ये सर्व करायचा. हो. पहिल्यांदा नक्कीच. कोणाला देणार? मम्मी पप्पांना. मम्मी पप्पांना. हो. आणि आम्हाला कधी? लगेचच तुम्हाला बोलवणार. लगेच देणार ना? हो. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता,
पाने आहेत पण झाड नाही, पुष्कळ माहिती सांगते पण शब्द उमटत नाहीत, म्हणजे काय? थांबा 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 थांबा, तुम्ही या. तुमचं नाव? अरुणा जाधव. आणि उत्तर? पुस्तक. पुस्तक? पुस्तक आहे उत्तर, बरोबर आहे. अभिनंदन, तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. थँक्यू.